नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन अहवालातील 5वं प्रकरण जे आहे सारांश आणि निष्कर्ष हे कशा पद्धतीने लिहायचं आहे याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवालातील शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे संदर्भ विभाग, रेफरन्स सेक्शन असं आपण त्याला म्हणत असतो। तर यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करायचा आहे, तर तुम्ही संशोधन विषयाच्या अभ्यासासाठी जी काही संदर्भ पुस्तकं वापरलेली असतील, काही लेख असतील, काही थेसिस वगैरे तुम्ही वापरलेले असतील किंवा काही रेफरन्सेस इतर पुस्तकातील काही घेतलेले असतील, तर असे अनेक रेफरन्स तुम्ही ज्या संशोधन अहवाल लेखनाच्या अनुषंगाने माहिती घेत असतात किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती घेण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही संदर्भांचा तुम्ही विचार करत असतात किंवा अभ्यास केला असेल, तर त्यांची सर्व सूची जी आहे ही बिब्लिओग्राफीच्या अंतर्गत आपल्याला द्यायची असते। मग आता समजा तुम्ही पुस्तक एखादं घेतलेलं असेल किंवा त्या पुस्तकाच्या आधारे तुम्ही काही माहिती घेतलेली असेल, तर त्या पुस्तकाचा संदर्भ देत असताना सुद्धा एक सिक्वेन्स असतो। म्हणजे एपीएस स्टाईलने तुम्ही काय करायची आहे, हा संदर्भ सूची जी आहे ती द्यायची आहे। आता त्यामध्ये काय करायचं आहे की ज्याही पुस्तकाच्या आधारे तुम्ही माहिती घेतलेली असेल, तर त्यावेळेला त्या पुस्तकाचा लेखक जो आहे त्याचं आडनाव, नंतर त्याच्या वडिलांचं नाव म्हणजे इनिशियल्स पुढचे जे आहेत ते घेणं गरजेचं आहे। नंतर प्रकाशित झाल्याचं वर्ष, ते पुस्तक कधी प्रकाशित झालं, आणि पुस्तकाचं शीर्षक जे आहे, त्याचं प्रकाशक जे आहे, आणि त्यानंतर प्रकाशनाचं ठिकाण। म्हणजे आता इथे उदाहरणादाखल आपल्याला करून दिलेलं आहे की बेस्ट जे खान जे 2007चं ते पुस्तक आहे। त्यानंतर पुस्तकाचं आपण नाव लिहिलेलं आहे रिसर्च इन एज्युकेशन, आणि न्यू दिल्ली त्याचं प्रकाशनाचं जे ठिकाण आहे ते दिलेलं आहे, आणि प्रकाशक कोण आहे, प्रेंटिस हॉल ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। अशा पद्धतीचं काय करायचं आहे, पुस्तकाचा संदर्भ देताना ह्या एपीएस स्टाईलचा आपण विचार करायचा आहे। नंतर समजा तुम्ही काही शोध निबंध किंवा काही रिसर्च आर्टिकल्स वगैरे किंवा काही वेगवेगळे रिसर्च पेपर्स असतात, त्याच्यामधून तुम्ही काही ॲब्स्ट्रॅक्ट घेतलेला असेल किंवा काही माहिती घेतलेली असते, तर त्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे की ज्या माध्यमातून किंवा ज्या लेखाचा संदर्भ तुम्ही इथे घेतलेला आहे, तर तिथे लेखकाचं आडनाव, नंतर इनिशियल जे आहे, नंतर प्रकाशित झाल्याचं वर्ष आहे, शीर्षक आहे, नंतर कितव्या भागामध्ये, ते बरेच व्हॉल्यूम्स वगैरे असतात, तर व्हॉल्यूम कितवा होता, तो खंड क्रमांक आपण तिथे द्यायचा आहे, आणि त्यानंतर लेखाचा जे काही पृष्ठ क्रमांक म्हणजे कोणत्या पृष्ठावर तो लेख होता की ज्याचा आधार घेऊन तुम्ही इथे माहिती घेतलेली आहे, ह्या सगळ्या बाबी काय करायच्या आहेत, शोध निबंध किंवा रिसर्च पेपर्स जे वगैरे आहे त्याचं लेखन करत असताना अशा प्रकारे बिब्लिओग्राफीमध्ये त्याची मांडणी करायची आहे। त्यानंतर समजा तुम्ही पीएचडी थेसिस वगैरे काही वापरलेले असतील, तर त्या पीएचडी थेसिसच्या अनुषंगाने पण तसंच की लेखकाचं नाव, पुन्हा इनिशियल, नंतर शीर्षक, आणि ज्या पदवीसाठी तो अहवाल सादर केलेला आहे तेही तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे। नंतर कुठल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात त्यांनी सादर केलं तेही द्यायचं आहे, आणि शेवटी संग्रहण किंवा संग्रहाचं नाव जे काही आहे या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, इथं उदाहरण दाखल करून दिलेलं आहे। तर त्या अनुषंगाने पीएचडी प्रबंध जर हाताळत असाल आणि त्या माध्यमातून जर माहिती तुमच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून घेतलेली असेल, तर मात्र अशा पद्धतीचं त्याचं लेखन जे आहे ते तुम्हाला इथे करायचं आहे। त्यानंतर काही नियतकालिका वगैरे वापरत असतो किंवा काही व्हॉल्यूम्स वगैरे तुम्ही वापरत असतात, तर त्याचाही संदर्भ देत असताना नियतकालिका कुठलं होतं त्याचं नाव द्यायचं आहे, प्रकाशनाचं स्थान तुम्हाला द्यायचं आहे, शिवाय त्याचं शीर्षक काय होतं, त्याचा कितवा भाग होता किंवा खंड आपण म्हणतो, त्यानंतर त्याचा इश्यू नंबर किती होता, आणि लेखाचा पृष्ठ क्रमांक किती होता, हे अशा पद्धतीने आता इथे उदाहरण दाखल तुम्हाला करून दिलेलं आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला बिब्लिओग्राफीमध्ये ते सगळ्या गोष्टी मेन्शन ह्या करायच्या असतात। म्हणजे जेव्हा तुम्ही बिब्लिओग्राफी करत असतात, तर त्यावेळेला ज्याही रेफरन्सेसचा किंवा ज्याही साधनांच्या स्रोतांचा तुम्ही वापर केला असेल, ते स्रोत लिखाणाची पद्धत असते। मग तुम्ही वेबसाईटवरची काही माहिती घेतली असेल त्याची पद्धती वेगळी आहे, पुस्तकांचा रेफरन्स घेतला असेल त्याची पद्धती वेगळी आहे, काही रिसर्च पेपर्स वगैरे असतील किंवा काही प्रबंध वगैरे तुम्ही वापरले असतील तर त्याची लिखाणाची पद्धती वेगळी आहे। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला संदर्भ सूची जी आहे ती सुटसुटीत अशा पद्धतीने द्यायची आहे। अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संदर्भ सूची द्यायची कशी याबद्दल माहिती घेतली। पुढील भागात आपण संशोधन अहवालाचा सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे संदर्भ विभाग, या विभागामध्ये कोणकोणती माहिती द्यायची असते याबद्दल माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।